आणि आज जिल्ह्यांमध्ये काय घडलं तेही आपण पाहूया। किल्ले रायगडकडे जाणारी पायवाट 23 आणि 24 मेच्या दरम्यान बंद असेल। शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वी महादरवाजाच्या कड्यावरील मोकळे दगड काढण्यात येणार आहेत। 21 जिल्ह्यांमधील 6661 हेक्टरवरील पिकं जमीनदोस्त। सर्वाधिक गोंदियामध्ये 1722 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। फळपिकं, भाजीपाला आणि उन्हाळी पिकांचा समावेश। वाढत्या उकाड्यामध्ये पाणी टंचाईचं संकट तीव्र। 23 जिल्ह्यांमधील तब्बल 10,000 गावं टँकरग्रस्त। राज्यभरामध्ये चारा टंचाईमुळे पशुधन सुद्धा संकटात। पुण्यासह विदर्भ, मराठवाड्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा। पूर्व मोसमी पावसानंतर आता राज्यभरामध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज। भुसावळमध्ये हीट वेव्ह, तापमानाचा पारा 46.3 अंशांवर। भुसावळमध्ये यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वोच्च तापमानाची नोंद। जालना शहराला पाणीपुरवठा करणारा संत गाडगेबाबा जलाशय कोरडा ठाक। जिल्ह्यामध्ये 493 टँकरच्या माध्यमातून 332 गावं आणि 77 वाड्यांची तहान भागवली जाते। मराठवाड्यामधील तब्बल 5,000 गावं टँकरग्रस्त। 3,000 गावांना टँकरने पाणी पुरवठा। जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाण्याची कमतरता असल्यामुळे टँकरच्या रांगा। हिंगोली जिल्हा भीषण पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर। येलदरी धरणामध्ये 29%, इसापूर धरणामध्ये 35% पाणीसाठा, तर सिद्धेश्वर धरण सध्या रिकामी। रत्नागिरीमधील अनेक भागामध्ये पाणी टंचाईचं संकट गडद। 120हून अधिक वाड्यांवर टँकरना पाणी पुरवठा।